हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। कसे आहात सगळे? अपेक्षा करते की सगळे खुश असताल। आज माझ्या बहिणीच्या मुली आलेल्या आहेत सुट्ट्यांना आणि खूप एन्जॉय करत आहेत। पिलूला पण त्या बघायला आलेल्या नव्हत्या आणि मग पिलूला बघायला पण आल्यात आणि फिरायला पण आल्यात। ह्या बघा कशा, ही आहे, नाव सांग। आरती, खुशी, दिऊ, भाग्यश्री, ही भाग्यश्री। बघ भाग्यश्रीचा अवतार बघा कसा झालाय। भाग्यश्री इकडे बघ ग, बघितलं का? मांजरी सारखे दोनदा। ही पण ब्लॉग करते आणि खुशीचे पण व्हिडिओ असतातच इन्स्टाला। खुशी बनवतीये सध्या रील। आणि आपली डुगू बाई कशा ग, तोंड दाखवलं सगळ्यांना, कशा हसतय। आता मी करणार आहे डुगूची मसाज, तर मी पुढे दाखवते की डुगूची मसाज कशी करायची। सो चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा। तर मी करते आता पिलूची मसाज। कैसे मी तिला लंगोट घातली व्हिडिओ काढायचा म्हणून, असे मी मसाजला लंगोट घालत नसते। हा कधी कधी एन्जॉय करते, कधी कधी खूप रडते ती, मसाज सुद्धा करून देत नाही। असं राऊंड अँड राऊंड घ्यायचंय। 1 2 3 असं। मग असे पायांचे तळवे ॲक्युप्रेशर दाबायचे तसे। मग फ्रंट बॅक कशी करते मसाज। गुदगुल्या तर खूप होतात माझ्या बाईला। मग असं करायचंय, अंगठ्याने तेल जास्त घ्यायचंय, चपचपीत असं ड्राय ठेवायची नाहीये स्किन, ज्याने की त्यांना त्रास होतो। हात चटकायला पाहिजे आपला, तशी मसाज घ्यायची त्यांना। अशी तसा हात चटकतोय माझा। मग असे दोन्ही पाय स्ट्रेट करायचेत आणि वरून अशी खाली मसाज घ्यायची आहे आणि गुडघ्यांना राऊंड करायचा आहे असा, ज्याने की त्यांचे गुडघ्यांच्या हाडांपर्यंत तेल पोहोचतं। असं नाही आहे बरं का की मसाजने हाडं मजबूत होतात, असं काही नाही आहे। हा गैरसमज आहे। ज्या जुन्या आज्या म्हणतात आपल्या की तेलाने हाडं मजबूत होतात, तसं काही नसतं, काही संबंध नाही आहे। हे त्यांचे ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी मसाज असते, ज्याने की बाळाची स्किन एकदम टवटवीत होते आणि बाळांना चांगली झोप लागते।